नमस्कार. आज आपण योग वासिष्ठाच्या पहिल्या पुस्तकात म्हणजे वैराग्य प्रकरणात जरा खोलवर जाणार आहोत. हो, नक्कीच. आपण बघणार आहोत अध्याय 6 ते 12. आपल्याकडच्या माहितीनुसार यात राजा दशरथ, ऋषी विश्वामित्र आणि तरुण राम यांच्या आयुष्यातलं एक महत्वाचं वळण आहे. बरोबर. म्हणजे यात नाट्य आहे, संघर्ष आहे आणि बरंच काही तत्वचिंतन पण आहे. अगदी खरं आहे. हे अध्याय म्हणजे फक्त एक गोष्ट नाहीये. यात मानवी भावना आणि वैश्विक तत्व यांची जी गुंतागुंत आहे ना, ती मस्त उलगडलीये. कर्तव्यविरुद्ध प्रेम, जीवनाचा अर्थ काय आणि एका तरुण राजकुमाराच्या मनात चाललेलं वैचारिक वादळ, सगळं काही आहे यात. आपण बघूया या स्रोतांमधनं काय काय महत्वाचं मिळते ते. चला तर मग सुरुवात करूया एका अनपेक्षित एंट्रीने. म्हणजे अध्याय 6 मध्ये महान ऋषी विश्वामित्र येतात अयोध्येत. त्यांचं येण्याचे एक खास कारण होतं, बरोबर? हो, ते काही फक्त सहज भेटायला आले नव्हते. आपल्या स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलंय की ते एका मोठ्या अडचणीत होते. अच्छा. त्याच्या उद्देशाने अयोध्येत आले. म्हणजे त्यांचा हेतू एकदम स्पष्ट होता, धर्माचं रक्षण. आणि त्यांचं येणं म्हणजे फक्त मदतीची मागणी नव्हती. त्यांनी लगेच एका मोठ्या संघर्षाला तोंड फोडलं असं दिसतंय. हा, नेमका काय संघर्ष होता? हा संघर्ष होता दोन मोठ्या शक्तींमधला. एका बाजूला होतं विश्वामित्रांनी मांडलेलं कर्तव्य म्हणजे धर्म, बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला होतं राजा दशरथाचं आपल्या मुलावरचं प्रेम म्हणजे मोह. विश्वामित्र इथे जणू एका मोठ्या गरजेचं प्रतीक होते, तर दशरथ म्हणजे मानवी भावना, भीती, वात्सल्य यांचं प्रतीक. म्हणजे वैश्विक कर्तव्य विरुद्ध वैयक्तिक भावना. अगदी याच दोन ध्रुवाभोवती सगळं पुढचं नाट्य फिरतं. मग अध्याय 7 मध्ये विश्वामित्र त्यांची मागणी स्पष्ट करतात आणि ती ऐकून धक्काच बसतो. ते थेट रामालाच मागतात राक्षसांशी लढायला. पण राम त्यावेळी किती लहान होता. हो ना. मग विश्वामित्रांनी फक्त रामावरच एवढा विश्वास का दाखवला? म्हणजे अयोध्येत काय योद्धे कमी होते? स्वतः दशरथांचं सैन्य होतं की? हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. स्रोतांमध्ये विश्वामित्र म्हणतात असं सांगितलंय की रामाशिवाय दुसरा कोणीही त्या राक्षसांशी लढू शकत नाही. जसं उग्रसिंहाशिवाय कोणी जंगली हत्तींशी लढायला उभं राहत नाही. अरे बापरे. यातून काय दिसतं की विश्वामित्रांना रामामध्ये जी एक सुप्त, एक खास शक्ती होती त्याची जाणीव झाली होती. कदाचित ती शक्ती इतरांना किंवा स्वतः रामालाही तेव्हा दिसली नसेल. अच्छा. म्हणजे ही गोष्ट फक्त एका लहान मुलाला धोक्यात पाठवण्यापुरती नव्हती. त्यामागे काहीतरी मोठं कारण होतं. बरोबर. यातून दोन गोष्टी समोर येतात. पहिली की कधीकधी माणसाची खरी ताकद किंवा त्याची जी नियती असते ती अशा मोठ्या आव्हानांच्या वेळीच बाहेर येते. आणि दुसरी गोष्ट जी या कथेचा मूळ आधार आहे की धर्माचं रक्षण करणं किंवा समाजाचं भलं करणं हे कर्तव्य वैयक्तिक सुरक्षिततेपेक्षा किंवा स्नेहापेक्षा मोठं आहे. विश्वामित्रांची मागणी ही एका अर्थाने रामाच्या विकासाची संधी होती. पण हे का वडिलांसाठी स्वीकारणं सोपं नव्हतं नक्कीच. अध्याय 8 मध्ये दशरथांची काय प्रतिक्रिया होती? त्यांनी हो म्हटलं का सहज? छे, अजिबात नाही. राजा दशरथांची प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक होती. ते खूप घाबरले आणि त्यांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, राम अजून लहान आहे, त्याला युद्धाचं काही कळत नाही, शस्त्र कशी चालवायची हे माहीत नाही, तो तर फक्त बागेत खेळतो अजून. त्यांच्या बोलण्यातनं पुत्रप्रेमापोटी आलेली भीती स्पष्ट जाणवते. हो ना. त्यांच्यासाठी राम अजूनही एक नाजूक मुलगाच होता. त्यांनी उलट विश्वामित्रांना सांगितलं की रामाऐवजी माझं सगळं सैन्य घेऊन जा, हवं तर मी स्वतः येतो तुमच्यासोबत लढायला. साहजिक आहे दशरथांची भूमिका. पण पितृप्रेम आहे ते. पण यातून कोणता मोठा संघर्ष दिसतोय आपल्याला? हाच तो. म्हणजे नेहमीचा संघर्ष. वैयक्तिक प्रेम विरुद्ध समाजाचं भलं किंवा कर्तव्य. दशरथांचं प्रेम नक्कीच शुद्ध होतं, पण ते एका मोठ्या कर्तव्याच्या आड येत होतं. बरोबर. एका टिप्पणीमध्ये असं म्हटलंय की सुरक्षिततेचा मोह किंवा त्याला चिकटून राहणं हे बऱ्याचदा प्रगतीला अडथळा आणतं. दशरथ रामाला जपायला बघत होते, पण कदाचित त्याच जपण्यात ते रामाच्या खऱ्या शक्तीला फुलण्यापासून कुठेतरी रोखत होते. दशरथांनी नकार दिल्यावर विश्वामित्र शांत बसले नाहीत. अध्याय 9 मध्ये त्यांच्या रागाचं वर्णन आहे. ते इतके का संतापले? फक्त नकारामुळे? नाही, फक्त नकार हे कारण नव्हतं. स्रोतांनुसार विश्वामित्र संतापले कारण दशरथ आपलं दिलेलं वचन मोडणार होते. अच्छा, वचनाचा मुद्दा होता तर. हो. रघुवंशाची परंपरा वचन पाळण्यासाठी ओळखली जायची. विश्वामित्र त्यांना आठवण करून देतात, तुम्ही वचन देऊनही मोडताय,
हे रघुवंशाला शोभत नाही. इथे मुद्दा पर्सनल नव्हता, तर तो सचोटीचा, इंटेग्रिटी होता, दिलेल्या शब्दाच्या मूल्याचा होता. बापरे, परिस्थिती खूपच अवघड झाली होती. राजा वचन मोडायला तयार, ऋषी संतापलेले. मग कसा मार्ग निघाला यातून? इथे मग एंट्री होते कुलगुरू वशिष्ठांची. त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी मध्यस्थी केली. त्यांनी दशरथाला शांत केलं आणि विश्वामित्रांच्या मागणीमागचा अर्थ समजावून सांगितला. वशिष्ठांनी दशरथांना खात्री दिली की विश्वामित्र ज्ञानी आहेत, ते रामाचं रक्षण करतील आणि रामाला पाठवणं हेच योग्य आहे. त्यांनी दशरथांना त्यांच्या वचनाची आणि क्षत्रिय धर्माची आठवण करून दिली. म्हणजे वशिष्ठांनी एका प्रकारे दशरथांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आणि विश्वामित्रांवर विश्वास ठेवायला सांगितला. यातून सचोटीचं महत्त्व कसं समोर येतं? अगदी. इथे महत्वाचा धडा मिळतो की सचोटी, दिलेलं वचन पाळणं हे भीतीपेक्षा मोठं आहे. आपल्या नोट्समध्ये पण आहे, प्रॉमिसेस फिअर. हो. वचन हे भीतीपेक्षा मोठं आहे. हा दशरथासाठी फक्त एक राजकीय निर्णय नव्हता, ती एक नैतिक परीक्षा होती. आणि विश्वामित्रांचा राग हा काही अहंकारापोटी नव्हता, तो धर्मासाठी आणि सत्यासाठी होता. वसिष्ठांनी दशरथांना या धर्मसंकटातून बाहेर काढलं. हे सगळं बाहेर चालू असताना ज्याच्या भोवती हे सगळं फिरत होतं तो राम, त्याच्या मनात काय चाललं होतं? कारण अध्याय 10 मध्ये त्याच्या मानसिक स्थितीचं काहीतरी वेगळंच चित्र दिसते. हो, आणि हे खूप अनपेक्षित आहे. बाहेर एवढं नाट्य सुरू असताना तरुण राम स्वतः एक वेगळ्याच विचारांच्या आणि भावनांच्या गर्तेत होता. काय झालं होतं त्याला? स्रोतांनुसार तो खूप उदास, विरक्त आणि जीवनातल्या सगळ्या सुखांपासून अलिप्त झाला होता. त्याला संपत्ती, राज्य, नातीगोती कशातच रस उरला नव्हता, अगदी खाण्यापिण्यातही नाही. इतका टोकाचा बदल? काय विचार करत होता तो? त्याची अवस्था इतकी गंभीर होती की तो म्हणत होता, या संपत्तीचं काय करू, राज्याचं काय करू, आपल्या माणसांचंही काय, हे सगळं टिकणारं नाहीये. तो जीवनाच्या निरार्थकतेबद्दल बोलत होता. अरे देवा! एका नोंदीनुसार तर असं वाटतं की तो इतका निराश झाला होता की जणू जीवन संपवण्याच्या विचारात होता की काय. आणि विशेष म्हणजे त्याचे भाऊ लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचीही थोडेफार अशीच अवस्था झाली होती, पण रामाची तीव्रता जास्त होती. आश्चर्य आहे. ही फक्त एक तरुणपणात येणारी निराशा होती की यामागे काहीतरी खोल अर्थ होता? नाही, याकडे फक्त निराशा म्हणून बघितलं जात नाही. ज्ञानी लोक याला वेगळ्या नजरेने पाहतात. त्यांच्या मते ही आध्यात्मिक जागृतीची पहिली पायरी होती. अच्छा. हो, बऱ्याचदा काय होतं की जगातल्या गोष्टींमधला फोलपणा किंवा भ्रम जेव्हा लक्षात येतो, डिसइल्युजनमेंट, तेव्हाच माणूस खऱ्या सत्याच्या शोधाला लागतो. इथे विरक्ती म्हणजे जगाबद्दलचा राग किंवा उदासीनता नाही, तर जगाचं क्षणभंगूर स्वरूप त्याला तीव्रतेने जाणवलं होतं आणि त्या पलीकडचं जे खरं, शाश्वत सत्य आहे ते जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली होती. तो जणू भ्रमाच्या पडद्यापलीकडे बघू लागला होता. मग अध्याय 11 आणि 12 मध्ये राम स्वतः याबद्दल बोलतो. तो आपल्या दुःखाचं मूळ काय सांगतो? हो, तो गप्प बसत नाही. तो आपल्या मनातले विचार, प्रश्न मांडतो. तो सांगतो की त्याचं दुःख हे जीवनाच्या नश्वरतेच्या जाणीवेतून आलं आहे. तो म्हणतो, माणूस मरण्यासाठी जन्माला येतो आणि पुन्हा जन्माला येण्यासाठी मरतो. हां. त्याला जाणवतं की इंद्रियांचे सुख तात्पुरते आहे, फसवे आहे. त्याने खरी शांतता मिळत नाही. ते सुख म्हणजे लोखंडाच्या सळ्यांसारखे एकमेकांपासून वेगळे आहेत. म्हणजे त्यात एकसंधता नाही, पूर्णत्व नाही. आणि दुःखाचं कारण काय म्हणतो तो? तो स्पष्ट म्हणतो की दुःख कशामुळे होतं, तर अशाश्वत म्हणजे ज्या गोष्टी टिकणाऱ्या नाहीत, बदलणाऱ्या आहेत, त्यांच्यावर आपण प्रेम करतो, आसक्ती ठेवतो, अटॅचमेंट, म्हणून दुःख होतं. बरोबर. कारण ज्या गोष्टी कायम टिकत नाहीत त्यांची अपेक्षा केली की दुःख तर येणारच. म्हणून त्याला या क्षणिक जगात रमायचं नाहीये. त्याला सत्यज्ञान हवंय, जे त्याला या दुःखाच्या चक्रातून बाहेर काढेल. तो अस्तित्वाच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधतोय. रामाच्या या अवस्थेवर, या विचारांवर वडीलधाऱ्यांची, विशेषतः ऋषींची काय प्रतिक्रिया होती? त्यांनी त्याला ओरडा दिला की समजून घेतलं? नाही, इथे ऋषींची, विशेषतः विश्वामित्रांची प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. ते रामाच्या या अवस्थेला काहीतरी आजार किंवा पोरकटपणा मानत नाहीत. अच्छा. उलट ते याला उच्च ज्ञानाचं, प्रगल्भतेचं लक्षण मानतात. एका संदर्भानुसार विश्वामित्र दशरथाला सांगतात की रामाची ही विरक्ती म्हणजे काहीतरी मोठं घडणार असल्याची खूण आहे. त्याच्यात ज्ञान ग्रहण करण्याची प्रचंड क्षमता आहे. ते रामाला धीर देतात, त्याच्या प्रश्नांची नोंद घेतात, पण त्याचवेळी त्याला फक्त या विचारात अडकून न राहता यातून मार्ग काढायला प्रोत्साहन देतात. विश्वामित्र पुढे रामाला या ज्ञानाच्या मार्गावर न्यायला तयार होतात.
म्हणजे रामाची ही जी तीव्र विरक्ती आहे, आहे. हे दुःख आहे, हे त्याच्या निष्क्रियतेचं लक्षण नव्हतं, तर एका मोठ्या भूमिकेसाठीची ती तयारी होती म्हणायची. अगदी बरोबर. हा या सगळ्या चर्चेतला कळीचा मुद्दा आहे. आपल्या स्रोतांमधला एक महत्वाचा विचार हाच आहे. डिटॅचमेंट इज नॉट निग्लेक्ट. विरक्ती म्हणजे कर्तव्यांकडे दुर्लक्ष करणं नाही. हो. रामाचं हे दुःख त्याला निष्क्रिय नाही बनवत आहे. उलट ते त्याला जास्त खोल ज्ञानाकडे नेत आहे. हे ज्ञान त्याला क्षणिक मोहांपासून, भीतींपासून मुक्त करून एका मोठ्या आणि निस्वार्थ कामासाठी म्हणजे धर्मासाठी, जसे की ऋषींचं यज्ञाचं रक्षण करणं, तयार करत आहे. यालाच कदाचित ग्रोथ रिक्वायर्स डिस्कम्फर्ट असं जे म्हटलंय ते लागू होतं का? म्हणजे विकासासाठी अशी अस्वस्थता गरजेची असते. हो, नक्कीच. रामाच्या बाबतीत तेच दिसतंय. त्याची ही जी आतली अस्वस्थता आहे, हे मंथन आहे, ते त्याला फक्त एका राजकुमाराच्या भूमिकेतून बाहेर काढून एका मोठ्या वैश्विक कार्यासाठी तयार करत आहे. त्याची ही वैराग्याची अवस्था त्याला वैयक्तिक सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन न घाबरता आणि निस्वार्थपणे आपलं कर्तव्य करायला सिद्ध करत आहे. त्यामुळे काय होते की विश्वामित्रांची मागणी आणि रामाची आंतरिक तयारी एकदम जुळून येत आहे. तर आज आपण योग वासिष्ठाच्या ह्या महत्वाच्या अध्यायामधून पाहिलं की कसं पितृप्रेम आणि कर्तव्य, भीती आणि सचोटी, मोह आणि वैराग्य यांच्यातला जो संघर्ष आहे तो मानवी जीवनाचा आणि आध्यात्मिक प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहे. दशरथाचा तो भावनिक गुंता, विश्वामित्रांचा तो धर्मासाठीचा आग्रह, वसिष्ठांचं ते मार्गदर्शन आणि तरुण रामाचं ते खोल तत्वचिंतन, या सगळ्या धाग्यांमधून एक खूप महत्वाचं चित्र उभं राहतं. आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार नक्कीच मनात येतो. रामाला जो अनुभव आला, तो भ्रमनिरास, ते प्रश्न, ते दुःख, हे वरवर पाहतं नकारात्मक वाटलं तरी ते ज्ञानाचं आणि जागृतीचं एक महत्वाचं दार ठरू शकतं, असं दिसतंय. हां. आणि हेच आपल्याला विचार करायला लावतं की आपल्या आयुष्यात जे असे खोल प्रश्न येतात, असमाधानाचे किंवा अस्वस्थतेचे क्षण येतात, ज्यांना आपण टाळतो अनेकदा, त्या खरंच फक्त समस्या आहेत की त्या अधिक खोल जाणीवेसाठी, एका मोठ्या सत्याला समजून घेण्यासाठी उघडलेले दरवाजे आहेत? कदाचित खरी वाढ आणि समज याच अस्वस्थतेतून जन्माला येत असेल. खरं आहे. आपल्या अडचणी किंवा प्रश्न हेच कदाचित आपल्या विकासाच्या संधी असू शकतात. हा विचार घेऊन आजची ही चर्चा थांबूया. या सखोल आणि विचारप्रवर्तक विश्लेषणासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.